विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅनिंग। भाजपच्या 4 बड्या नेत्यांवर प्रचाराची मोठी जबाबदारी। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व। जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागलोय। निवडणुकीनंतर तीनही पक्षांचे नेते मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतील। अजित पवारांचं वक्तव्य। सोलापूरमधील 6 विधानसभा मतदारसंघावरती काँग्रेसचा दावा। काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटेंची नाना पटोलेंकडे मागणी। नागपुरात भाजप विधानसभेच्या सर्व जागा लढणार। भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती। परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीतच रस्सीखेच। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या जागेवर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा दावा। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। बाकी कुणावर बोलू नका, आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस। सुप्रिया सुळेंचा प्रवक्त्यांना आदेश। मनोज जरांगेंवरती टीका न करण्याच्याही सूचना। देवेंद्र तेरी खैर नाही म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं संयमी उत्तर। माझं नाव घेतलं याबद्दल आभार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी जे बोलले ते कुठे बोलले, सुप्रिया सुळेंचा सवाल। मी असं वक्तव्य केल्याचे पुरावे द्या। फडणवीसांना टार्गेट करण्याच्या वक्तव्याबाबत सुप्रिया सुळेंची मागणी। फडणवीसांबाबत सुळे वक्तव्य करून युतीमध्ये गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करतायत। त्या फार हुशार आहेत। त्यांचं हे राजकारण महाराष्ट्र आणि आम्हाला समजलंय। खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ। सुप्रिया सुळे लहानपणापासूनच पवारांकडून हे सगळं शिकल्यात। आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार सुप्रिया सुळेंवर टीका। पक्षफोडी करणारेच आज माझं घर फोडतायत। विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचं काम सुरू। धर्मराव बाबा आत्राम यांची शरदचंद्र पवार पक्षावर टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। योजनेवरून महायुतीमध्ये मतभेद नाही। मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीस हे 2 व्यक्ती असले तरी देखील त्यांचा वैचारिक संगम झालाय। विरोधकांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश येणार नाही। मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब। लाडकी बहीण योजना महिलांच्या सबलीकरणासाठी नाही तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आहे। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेच्या फोटोवरून काही चुकीचं झालं असेल तर त्यात दुरुस्ती करता येईल। मात्र या मुद्द्यावरून महायुतीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांचा शंभूराज देसाईंना टोला। रामटेकचे शिंदे समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना तिकीट दिल्यास काम करणार नाही। रामटेकमधील भाजप कार्यकर्त्यांची भूमिका। जयस्वालांनी युती धर्म न पाळल्याचा भाजपचा आरोप। परळी विधानसभेमध्ये पूर परिस्थिती असताना आमदारांकडून गणेशोत्सवानिमित्तानं सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांची भरमार। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मंत्री धनंजय मुंडेंवर टीका। गडचिरोलीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। रियाज शेख यांच्याबरोबरच अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। रामदास कदमांचा मुलगा आमदार योगेश कदमांना करावा लागणार भाऊबंदकीचा सामना। दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार योगेश कदम यांच्यासमोर नवं आव्हान। चुलत भाऊ अनिकेत कदम करणार विरोधात प्रचार। विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। सोलापुरातील एमआयएम नेते फारुख शाब्दी यांचा नितेश राणेंना इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।